तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कार्यकर्ता माझी ताकद आहे. कार्यकर्ता मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय. घरच्या भाकरी बाजूला कुलदीप तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कार्यकर्ता आणि तुमचं नातं काय? विकासाचे काही आश्वासनं तुम्ही देत असाल तर एवढं मोठं भांडवल या मतदारसंघामध्ये असताना त्याची फळं त्यांना ह्या निवडणुकीमध्ये भोगावी लागणार आहेत. इथली जनता त्यांना त्यांची आता जागा दाखवून द्यायला तयार झाली. पण तुम्ही जर निवडून आला तर काय विजन तुम्ही ठेवलंय? येणाऱ्या 5 वर्षांमध्ये किमान 50,000 लोकांना हे एकूण जे मतदान आहे हे कुठंतरी विभागणार आहे. एकट्या कुलदीप कोंड्याला हरवण्यासाठी कट रचले जाऊ लागलेले आहेत. लोकांनी ठरवलेले मतदान कोणाला करायचे. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मतदारांशी, नागरिकांशी बोलतोय. शक्य झाल्यास आपण उमेदवारांशी सुद्धा चर्चा करतोय आणि आमदार कसा असावा, काय प्रश्न आहेत, कोणते विकासाचे मुद्दे आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर तिथली निवडणूक लढवली जाते या संदर्भात आपण चर्चा करतोय. आता आपण भोर, मुळशी आणि राजगड या विधानसभा मतदारसंघामध्ये इथं अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे कुलदीप कोंडे आहेत आपल्यासोबत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. काय वाटतं, म्हणजे तुमची आता ही दुसरी निवडणूक आहे. मागच्या वेळेस अगदी थोडक्यात तुम्ही पराभूत झाला. खरं तर ती निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता आहे असं म्हटलं तरी चालेल. उमेदवार त्यांचा निवडून येतो, पण तिथं मोठं आव्हान तुम्ही मागच्या वेळेस निर्माण केलं. त्याच्या अगोदरही तुम्ही निवडणूक लढला, पण त्यावेळेचं मताधिक्य हे फार नव्हतं, पण मागच्या वेळेस मात्र ते खूप होतं. यावेळच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं? खरं तर ही शिवसेनेला इथं उमेदवारी मिळायला हवी होती, परंतु ती मिळाली नाही. तरी देखील तुम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढताय. नाही, आता तो वरिष्ठांचा प्रश्न आहे. हे 3 पक्षामध्ये ही जागा कुणाला द्यायची किंवा कुणाला द्यायची नाही हा तो त्यांनी घेतलेला निर्णय. त्याच्यावरती मी काही जास्त भाष्य करू शकत नाहीये. परंतु मला माहिती होता, मला एक आत्मविश्वास होता की मी गेली 15 वर्षाला समाजामध्ये जाऊन काम करतोय. समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा मी माझ्या लेवलने प्रयत्न करतो. मी त्या गोष्टीचा कधीही जाहिरातबाजी किंवा प्रसिद्धी मिळवण्याचं काम केलं नाही. सर्वसामान्य माणसाला जर मदत केली तर ती मदत त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी की लाज वाटून जगल असं वाटू नये म्हणून मी ह्या गोष्टीचा कायम सतत प्रयत्न केलेला आहे. गरिबाला केलेल्या मदतीचा मी कधीही प्रचार प्रसार केलेला नाही. एक त्याला सन्मान मिळावा, त्याला एक चांगलं जीवन जगता यावं, ह्या गोष्टीतनंच मी त्या ठिकाणी निश्चितपणानं जी काय मदत असेल माझ्याकडून, फुलाची पाकळी मदत असेल किंवा शाब्दिक आधार असतील, त्याला एक आधार देण्याचं काम असेल तर ते मी सातत्याने करत राहिलो. आणि त्या कामाच्या जोरावरती, त्या दांडग्या संपर्काच्या जोरावरती मी खरं तर हे अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. माझ्या कार्यकर्त्यांवर माझा खूप भरोसा आहे, कारण मला जिंकवणारा माझा कार्यकर्ता आहे. तो रात्रंदिवस त्या ठिकाणी. कुलदीप तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कार्यकर्ता माझी ताकद आहे. कार्यकर्ता मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय. घरच्या भाकरी बाजूला कुलदीप तात्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम्ही कार्यकर्त्यांचं नाव काढलं की भावनिक होत आहे. त्याच्यावरून एक लक्षात येतं की कार्यकर्ता आणि तुमचं नातं काय आहे. मला हे कार्यकर्ता उभा करायला खूप मला मेहनत घेतली मी. आणि 15 वर्ष सत्ता नसताना कार्यकर्ता एका जागेवर टिकणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. माझ्याकडे कुठली सत्ता ग्रामपंचायत नाही, पण तरी सुद्धा कार्यकर्ता जे आज करतोय ते मला, म्हणजे त्यांचं जे हाल चाललेले ते मला बघवत नाही की इतकं प्रयत्न चालले प्रत्येकाचं. घरची भाकरी बांधून आणून ते खातात, स्वतःच पेट्रोल गाडीमध्ये डिझेल टाकतायत. पण त्यांना मी आमदार हवाय, मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे. असू द्यात, जे काय होईल ते उद्या मतदार ठरवल.
परंतु मला माझ्या कार्यकर्त्यावर अभिमान आहे. असा कार्यकर्ता कुणाला या महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही, एवढं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे हा शिवछत्रपतींच्या वास्तव्यानं पावन झालेला हा मतदारसंघ आहे. म्हणजे भोर असेल, राजगड असेल किंवा मुळशी असेल, अतिशय पावन भूमी आहे ही. त्या अर्थानं ऐतिहासिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गानं अतिशय वरदहस्त या ठिकाणी दिलेला आहे. एवढं सगळं असताना सुद्धा पर्यटनामध्ये हा जो परिसर आहे विकसित व्हायला हवा होता तो आज दिसत नाही. म्हणजे पर्यटन हे रोजगार निर्माण करणारं प्रचंड मोठं क्षेत्र आहे. काय सांगाल, म्हणजे निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताय, या परिसराच्या विकासाच्या एक काही आश्वासनं तुम्ही देत असाल, या क्षेत्राला तुम्ही कसं बघताय? आम्ही भाग्यवान समजतो. आम्ही ह्या मतदारसंघामध्ये जन्माला आलेलो आहोत. हा जो मतदारसंघ ज्या वेळेला 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची राजधानी म्हणून स्वीकारला असेल तर हा किती सुजलाम सुफलाम परिसर असेल, परंतु त्याचं भान न ठेवता इथल्या राज्यकर्त्यांनी ह्याला खरं बखास केला. आजही ते स्वतः त्यांच्या तोंडाने सांगतात आम्ही दुर्गम भागामध्ये राहतो, आम्ही मागासलेलो आहोत, आम्ही दर्या खोऱ्यातले राहणारी मंडळी आहोत. परंतु माझ्या हा जो मतदारसंघ हे जे तालुका आहेत ह्याच्या एवढी संपत्ती कुठंच नाही. अख्ख्या महाराष्ट्राची तहान भागवण्याचं काम हा मतदारसंघ करतोय. सगळ्या महाराष्ट्राला उजेडात आणल इतकी वीज निर्मिती हा मतदारसंघ करतोय. आणि मग इथलाच जो काय भूमिपुत्र आहे तो ह्या सगळ्या सुविधापासून कसा वंचित राहू शकतो? त्याला चांगले रस्ते, अजून मूलभूत सुविधा या मतदारसंघामध्ये नाहीत. मशानभूम्या अजून 75 वर्ष झालं मशानभूम्याच बांधायचं काम चालू आहे. मंदिराला कुठंतरी 2-5 लाख रुपये द्यायचे, त्याच्यावर राजकारण करायचं. अजून अनेक वाड्या वस्त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. माझा धनगर समाज आहे तो अजून डोंगराव तसाच खितपत पडलेला आहे. महादेव कोळी समाजाला या ठिकाणी दाखला त्यांना मिळतो, परंतु त्याची व्हॅलिडिटी होत नाही. मग त्यांना सुद्धा त्यांचा अधिकार त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये तो समाज मोडत असतो, मग त्याचा अधिकार सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. इतर समाजाच्या बाबतीमध्ये तीच गोष्टी आहेत. अजून वस्ती आमच्या तशाच वंचित राहिलेले आहेत. त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही. इलेक्शन आलं की 1500 रुपये द्यायचं आणि तेवढ्यावरती त्या नागरिकांना असं वाटतं की एवढंच फक्त आमदार करू शकतो आणि हे करतोय ते आमच्यासाठी फार मोठं करतोय. म्हणून 45 वर्ष एक हाती सत्ता आहे, तरी सुद्धा ह्या गोष्टीकडे ह्या जी काय निसर्गाने आम्हाला जी मनमुराद अशी उधळण केलेली आमच्या ह्या परिसरावरती, आम्ही नंबर 1 ला आहोत. हा मतदारसंघ नंबर 1 हवा होता, परंतु तरी सुद्धा गडकोट किल्ल्यांचं संवर्धन असेल किंवा ह्या जे परिसराचा ह्या इथल्या सौंदर्याचा जो काय फायदा करून त्यांनी घ्यायला पाहिजे होता तो त्यांना करता आलेला नाही. इथं कुठलाही उद्योग नाही, बेरोजगारी. इथला जो तरुण आहे हा अर्धवट शाळा सोडतो, त्या ठिकाणी परिस्थिती नाही शाळा शिकण्याची पुढची, म्हणून तो बाहेर गावी जाऊन पडल ते हाताला पडल ते काम करतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु त्याच्यातली क्षमता इथल्या लोकांनी ओळखलेली नाही. कारण हे स्वराज्य निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जर कोणी साथ दिली असेल तर ह्या दर्या खोऱ्यातल्या मावळ्यांनी, त्यातले कान्होजी जेदे असतील, यसाजी कंक असतील, बाजी पासलकर असतील, बांदल असतील, हे सर्व कंक असतील, ही सर्व जी काही मंडळी आहेत ही मंडळी ह्या मंडळींनी साथ दिली. आणि हे बाजीप्रभू देशपांडे त्यांनी पावनखिंड लढवली, त्यांच्यावर पिक्चर आला, त्यावेळेला महाराष्ट्राला कळालं की बाजीप्रभू देशपांडे कोण होते. मग हे जे काही गोष्टी आहेत, ह्या लोकांचं एवढं मोठं भांडवल या मतदारसंघामध्ये असताना सुद्धा ह्या लोकांनी जे काही ठेवून दिलेलं आहे आम्हाला या मतदारसंघाला, ते सुद्धा इथल्या लोकांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये शाहीर दादा कोंडके हे महाराष्ट्रातलंच नाही तर देशातच त्यांना फार मोठं व्यक्तिमत्व ते आमच्या ह्या तालुक्यातलं आहे. त्याला सुद्धा ह्या तालुक्यातनं ओळख पुसण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. अनेक मंडळी, दिग्गज मंडळी ह्या तालुक्यामध्ये होऊन गेली, परंतु त्यांचं नाम त्यांच्या संग टक्कर देता काही लोक मरण पावली आहेत, परंतु त्या लोकांनी कधी त्या गोष्टीची दाद दिली नाही. त्यांच्याबरोबर कामं करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी खाली कायम दाबायचं काम केलं. आणि मग भविष्यामध्ये जसं काय आमच्यापेक्षा मोठं इथं नाव कोणाचं झालं नाही पाहिजे, आमच्यापेक्षा श्रीमंत इथला व्यक्ती कोण झाला नाही पाहिजे, आमच्यासारखी आमच्या पोरांसारखी गाडी सुद्धा इथल्या कोणी नागरिकांनी घेतली नाही पाहिजे, ही जी काही त्यांची भावना आहे ही चुकीची. आणि त्याची ती काय मानसिकता आहे त्याची फळं त्यांना ह्या निवडणुकीमध्ये भोगावी लागणार आहेत. आणि निश्चितपणानं इथली जनता त्यांना त्यांची आता जागा दाखवून द्यायला तयार झालेली आहे. 2-3 गोष्टींचा उल्लेख तुम्ही आता बोलताना केला की तुमच्या या भागामध्ये धरणांची संख्या खूप आहे, पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. धरण उशाशी आणि कोरड घाशाशी ही जी म्हण आहे
ही इथं या परिसरात बघायला मिळते. कारण 8माही 4माही अशाच पद्धतीची शेतीची पिकं होतात. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जी गेल्या 10 वर्षामध्ये कदाचित महाराष्ट्र आणि देशाला कळते, की इथं इंद्रायणी पिकतो, जो अतिशय पौष्टिक आहे. म्हणजे आपण पंजाब किंवा हरियाणामध्ये पिकणारा बासमती जगभर गेलाय, पण आपला इंद्रायणी अजून पुण्याच्या बाहेर सुद्धा जात नाहीये. हे दुर्दैव आहे. आज हायवे झाले, ढाबे झाले, त्या ढाब्यावरती मग इंद्रायणी मात्र त्याची डिमांड होते. पण इथल्या इंद्रायणीला मोठी बाजारपेठ मिळावी. आता तुम्ही आमदारकी लढवताय, खरं तर आपण प्रत्येक उमेदवार हा विजयासाठीच लढतो. पण तुम्ही जर निवडून आला तर काय विजन तुम्ही ठेवलंय इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथल्या भूमिपुत्रासाठी? म्हणजे त्यांना मार्केट मिळावं, त्यांनी पिकवलेल्या धान्याला मार्केट मिळावं, इथं पर्यटनाचा विकास व्हावा. कशा पद्धतीनं हे विजन आहे तुमचं? हे बघा, मी मगाशी सांगितलं होतं, मी भाषणातही बोलत असतो की ज्या परिसराचा विकास येतो 3 गोष्टी अवलंबून आहे. एक तिथला शेती, दुसरा तिथला उद्योग आणि तिसरं म्हणजे तिथला लोकप्रतिनिधी. हे जर 3 गोष्टी जर सुधारल्या किंवा सुधारवल्या तर निश्चितपणे त्या भागाचा विकास होतो. आमच्या भागामध्ये हे बोर हा खरं तर तांदळाचा आगार आहे. त्या ठिकाणी इंद्रायणी पिकवला जातो. बासमती सुद्धा आमच्या इकडे काही प्रमाणामध्ये घेतला जातो. आंबे मोहर घेतला जातो. काळीसाळ, तांबसाळ या असे अनेक प्रकारच्या जुन्या जाती आहेत, त्या लोक आवडीने मागणी करतायत. आणि त्या ठिकाणी जर समजा ह्याला बाजारपेठ निर्माण झाली, एक चांगली बाजारपेठ निर्माण झाली. आम्ही नॅशनल हायवेला राहतो. आम्हाला पुणे इथनं फक्त 50 किलोमीटर लांब आहे. आमचा हा जो माणूस आहे तो पुण्या मुंबईला त्या ठिकाणी कामधंद्यासाठी जात असतो. तर जर त्यांना चालना दिली, त्यांना त्या पद्धतीचं जर ट्रेनिंग दिलं, जो आमच्या तिथं असणारा जो कच्चा माल आहे तो निश्चितपणाने जर त्याला पॅकेजिंग केलं, त्याच्यासाठी जर त्याला इथल्या तरुणाला ट्रेनिंग दिलं, इथल्या महिलांना ट्रेनिंग दिलं, तर तो माल आम्ही नंबर 1 मध्ये निश्चितपणाने मार्केटमध्ये पोचवू. इथंच नाही, पुणे, महाराष्ट्र, मुंबई नाही तर आम्ही परदेशात मध्ये सुद्धा त्याला बाजारपेठा मिळवून देण्याचं त्या ठिकाणी निश्चितपणाने सरकारच्या माध्यमातून असेल किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमदार म्हणून निवडून आलो तर निश्चितपणे त्याला मार्केट कसं उपलब्ध होईल ह्या गोष्टीकडे मी त्या ठिकाणी लक्ष देईल. दुसरी गोष्ट, रोजगारीसाठी जे तरुण बाहेर जातात, बऱ्याच वर्ष 1992 पासून MIDCची मागणी आहे. MIDC फार अवघड विषय असं मला तरी वाटत नाही. इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना जर विश्वासात घेतलं, त्या ठिकाणी सगळी लोक तयारी आहेत. मानसिकता त्यांची आहे की बाबा इथं आमच्या लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे, म्हणून येणाऱ्या 5 वर्षांमध्ये किमान 50,000 लोकांना रोजगार या स्थानिक लेवलला MIDC असेल किंवा छोटे मोठे उद्योग कसे असतील त्याच्या माध्यमातून आपण ते देण्याचा प्रयत्न करत आहोत. किंवा दरवर्षी एका वर्षाला किमान 100 तरुण जे शिकलेले आहेत, ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय त्या क्षेत्रामध्ये किमान 100 तरुण 1 वर्षामध्ये उद्योजक बनवायचं, हा सुद्धा आमचा विविध राज्य शासन असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना सुशिक्षित बेकार म्हणून कसं कर्ज सबसिडीच्या दरामध्ये कसं मिळेल त्यांना ते मिळवून देण्यासाठी, त्या तरुणाला, त्या उद्योजकांना एक पाठबळ देण्यासाठी हा माझा प्रामाणिकपणाने प्रयत्न असेल. आणि ह्या जे काय बाकीचे काय गोष्टी आहे, जे दिशा देण्याचं काम, त्यांना ज्या क्षेत्रामध्ये ज्या युवकांना जी आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितपणे माझे प्रयत्न असतील. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही हुतकुरू पैलवान आहे, कुस्तीगीर आहेत, त्या ठिकाणी ॲथलेटिक्सवाले आहेत, क्रिकेटवाला. आता माझ्या या शेजारच्या गावचा एक सिद्धेशवीर म्हणून क्रिकेट खेळतो, तो आज रणजीमध्ये तो कॅप्टन आहे. किंवा तो ज्युनियर वर्ल्ड कप खेळलेला आहे, त्याने 2 मॅचेस त्या ठिकाणी मॅन ऑफ द घेतलेले आहेत. परंतु तो इथं एका पोल्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करतोय, त्या ठिकाणी नेट टाकून तो प्रॅक्टिस करतो. त्याला जर चांगली सुविधा दिली तर भविष्यामध्ये तो भारतीय टीममध्ये ही होईल. दुसरा एक छोटासा एक खेळाडू आहे, क्रिकेटच खेळतोय. माझ्या कामतडीमधली एक मुलगी आहे, ती ॲथलेटिक्समध्ये 400 मीटर 3000 मीटर अशी ॲथलेटिक्समध्ये ती प्रॅक्टिस करते. माझा एक बोरमधला तरुण होता, तो तिरंदाजीचा प्रॅक्टिस करत होता, पण स्थानिक लेवलला सुविधा नाही. त्याला मिळणारी जी काही खेळासाठी प्रॅक्टिससाठी लागणारी जी काही सुविधा आहे ती त्यांची घेण्याची परिस्थिती नाही. मग अशा विद्यार्थ्यांना, अशा हुतकुरू मुलांना जर त्या ठिकाणी आपण प्रोत्साहन दिलं तर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागं आज खेळाकडं किंवा इतर क्षेत्राकडे प्रत्येकाने करिअर म्हणून बघितलं पाहिजे. ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत, मी एक चांगला राष्ट्रीय खेळाडू होतो, परंतु मलाही त्या सुविधा भेटल्या नाहीत. मला खेळामध्ये काय लागतं, काय करावं लागतं ह्याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे जर ह्या भागामध्ये असे हुतकुरू तरुण जर त्या ठिकाणी उभे केले तर ह्या भागाला निश्चितच एक चांगले दिवस, वैभव मिळेल. मी थोडं राजकीय प्रश्नाकडे येतो, शेवटचा प्रश्न विचारतो. इथं आता चौरंगी लढत दिसते. महाविकास आघाडीकडून थोपटे आहेत,
महायुतीकडून मांडेकर आहेत, पण इथं अपक्ष 2 उमेदवार आहेत. तुम्ही एक आहात आणि किरण दगडे एक. आता तुम्ही मागच्या वेळेस मात्र 1 लाखापर्यंत तुमचं म्हणजे मतदान आहे, तिथं सरळ सरळ फाईट झाली होती, थोडक्यात तुमचा निसटता पराभव झाला. आत्ता तुम्ही कसं बघता, कारण 4 उमेदवार आहेत, हे एकूण जे मतदान आहे हे कुठंतरी विभागणार आहे, ही कशी फाईट होईल, कसं तुम्ही ह्या सगळ्या लढतीकडे पाहताय? हे बघा, आता लोकांनी ठरवलेले मतदान कोणाला करायचे ते, आणि जर समजा 4ही उमेदवार जर चांगले मतं घेऊ शकले तर काय विजय मिळवायला फार मोठा काय आकडा पार करावा लागेल असं मला वाटत नाही. परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये काय कसं कोण कॉम्प्रोमाइज करतोय किंवा कोण कोणाला कसा पाठिंबा देतोय ह्याच्यासाठी मोठ्या हालचाली चालल्यात. आणि एकट्या कुलदीप पुंडेला हरवण्यासाठी व्यूहरचना नाही तर कट रचले जाऊ लागलेले आहेत. पण काय हरकत नाही, त्या गोष्टीला सुद्धा ते राजकारणाचा भाग आहे. मग हे जे काही हे जे कट आहेत ते जनता उधळेल इथली, असं मला तरी 100% वाटायला लागलेलं आहे की जनता हे कट उधळून लावेल. ते होते कुलदीप कोंडे. 20 नोव्हेंबरला मतदान आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातली जनता त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहे. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. आजही आपण आपल्या निवडणुका, रस्ते, पाणी, वीज याच प्रश्नाभोवती आपण खेळतोय. प्रत्येक मतदारानं स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे. राजकीय नाही, पण हे आत्मभान येण्याची गरज आहे. कारण आपले जर हे प्रश्न सुटायचे असतील तर चांगले लोकप्रतिनिधी हे सभागृहामध्ये जाण्याची गरज आहे. आपण सुजाण आहात, सुज्ञ आहात, नक्की विचार कराल. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भोर.